काल दुपारी घरातील सगळी कामं आवरून गल्लीतील बायका आणि 4-5 मैत्रिणी अशा आम्ही 10-12 जणी मैत्रिणी जवळच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये निघालो. आमच्या मैत्रिणीतील प्रत्येक जणी आपल्या श्रीमंतीचाच म्हणजे आपली जेवढी ऐपत आहे तेवढ्या पद्धतीने दागिने घालून त्याचा जमेल तेवढा तोरा मिरवत असतात. त्यात मी पण गरीब नव्हते. छान गुलाबी रंगाची काठापदराची साडी घातली होती. सुंदर असे दागिने घातले होते आणि हे साहजिकच होतं. विशेष म्हणजे बायकांचा सण म्हटल्यावर हे तर होणारच होतं ना. आणि आम्ही सगळ्या जणी मिळून मंदिरात गेलो होतो. मंदिरामध्ये गेल्यावर देवाचा वौसा झाला होता. हळदी कुंकू वाण देणं हे अगदी सगळं व्यवस्थित झालं होतं. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आमच्यासारख्या बऱ्याच बायकांचा घोळका बसला होता. कानातली झुमक्यापासून ते अगदी नथीच्या नोकऱ्यापर्यंत प्रत्येकजण माल हलवून दिखावा करत होते. सगळ्या बायका एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण देत होत्या, तर काही बायकांनी विडे हे मंदिरातच घ्यायचे ठरवले होते. हा सगळा बायकांचा कार्यक्रम चालूच होता. परंतु आम्ही मंदिरात गेल्यापासून पाहिलं होतं की मंदिराच्या एका साईडला एक बाई भिंतीला टेकून बसली होती आणि आमच्या गोंधळात तिच्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं की काय आम्ही तिच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं माहीत नाही. मला आता बाईला बघून काहीतरी वेगळंच वाटत होतं आणि आता ती मंदिरात आलेल्या प्रत्येक बाईकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहत होती. पण येणारी प्रत्येक बाई तिच्याकडे खूप वाईट नजरेने बघत होती. तसेच मला लगेच जाणवले, मंदिरात येणारी एखादी बाई सोडली तर तिला हळदी कुंकू कोणीच लावले नव्हते. तरी पण तिचा चेहरा खूप प्रसन्न होता. तरी पण मी तिच्याकडे थोडा वेळ बघतच बसले आणि तिच्या अंगावरची हिरव्या रंगाची साडी ही खूप जुन्या पद्धतीतली होती. म्हणजे कमीत कमी 15-20 वर्ष तरी असावी. भरजरी काठ असलेली त्यावरती आणि त्यावरची जरी काळपट पडलेली होती. साध्या खणाचा ब्लाऊज म्हणजे चोळी, तर कानात नकली मोत्याची फुले होती आणि गळ्यात 4 पदरी काळे मणी आणि वाट्या म्हणजे डोरले बहुतेक तेवढे सोन्याच्या अंगावर घातले होते. हातामध्ये मात्र हातभर अशा बांगड्या होत्या आणि तसंच कपाळावर टिकली नाही तर लाल असं ठसठशीत कुंकू होतं. त्यांचं वय साधारण 50च्या घरात होतं. आमच्यापैकी प्रत्येक बाई आपल्याच तोऱ्यात मिरवत होती. त्या बाईला हळदी कुंकू लावण्यात कुणालाही उल्हास नव्हता. तिचा तो आनंदी चेहरा बघून मला राहुलच नाही. माझं मी ताट घेऊन सरळ तिच्या पुढे जाऊन बसले. तिच्या चेहऱ्यावरील तेज प्रसन्नता अजून आज फुलून दिसत होती. मी तिला हळदी कुंकू लावले. वाणांनी ओटी भरली. तेवढ्यात तिनेही मला हळदी कुंकू लावले. ओटीमध्ये वाण घातला. तिने माझ्या भांगात कुंकू भरू का म्हणून विचारले. तेव्हा आम्ही म्हणाले की त्यात विचारायचं काय आहे, आजचा पूर्ण दिवस सुवासिनींचाच आहे. मग तिने कुंकू भांगात भरले आणि भरताना म्हणाली, जन्मोजन्मी सुहासिनी राहो तुम्ही. तिच्या अशा बोलण्याने माझ्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले होते. आशीर्वादाचं केवढं मोठं दान मला तिच्याकडून मिळालं होतं. तेव्हा मी तिच्या शेजारीच बसले होते. आता मंदिरात येणारी प्रत्येक बाई मला कुंकू लावत होती. तिच्या बाजूला असल्यामुळे इच्छा नसतानाही तिला कुंकू लावावे लागायचे. आमचा बायकांचा ग्रुप मात्र वेगळ्याच दुनियेत होता. मंदिरातील थोडी गर्दी कमी झाली तसं मी त्या बाईला विचारलं, कुठे राहता तुम्ही? तिने जवळच्या छोट्याशा मोडक्या तोडक्यात झोपडीकडे हात करून ती म्हणाली, मी इकडे राहते. इथे माझं घर आहे. तिच्या मनात आलं की बहुतेक यांच्या घरची परिस्थिती चांगली नसावी. मग मी विचारलं, तुमची मुलं आणि मिस्टर काय करतात? मग त्या बाईचं उत्तर ऐकून मला लाज वाटू लागली. त्या म्हणाल्या की माझा मुलगा आणि मुलगी दोघेही डॉक्टर आहेत आणि सरकारी दवाखान्यामध्ये आमचे कंपाऊंडर आहे. हे ऐकून मला तिचं आश्चर्य वाटलं. मला एवढी शिकलेली आहेत, बाईच्या अंगावर नीटनीटकी साडीसुद्धा नाही. ती बाई खोटं बोलत असावी. मग मी पुढे त्या बाईला म्हणाले, मुलं डॉक्टर आहेत तर मग तुम्ही त्यांच्या फ्लॅटमध्ये का राहत नाही? त्यावर तिचे उत्तर ऐकून माझी बोलतीच बंद झाली. ती म्हणाली, ताई, मुलांनी स्वतः कमावून त्यांच्या हिमतीवर शिक्षण घेतले आहे. आमची त्यांना शिकवण्याची एवढी ऐपत नव्हती, पण त्यांची इच्छा होती शिकण्याची. ती देवाने आता पूर्ण केली आहे. आता माझी दोन्ही पण मुलं गावाकडेच असतात. तर मी विचारले, गावाकडे का? अहो ताई, आमचं गाव डोंगराकडे आहे ना, त्यामुळे तिथं डॉक्टरची सोय अजिबात सुद्धा नाही.
मुलांनी असा विचार केला की गावातच एक छोटासा दवाखाना काढून आपल्याला गरजू लोकांना मदत करता येईल. आम्ही इथे आहोत कारण आमच्या यांची रिटायरमेंट अजून बरीच वर्ष बाकी आहे. गावाकडे हॉस्पिटल बनवायला यांनी यांच्या कामातून मुलांना कर्ज काढून दिले होते. ते कर्ज फेडायचे आहे म्हणून आम्ही दोघे इकडेच राहत आहे. आता मुलांचं हॉस्पिटल हे चांगलं चाललं आहे तर मुलं त्यातूनच आलेल्या पैशातून गावाकडे गरीब असलेल्या गरोदर बायांची बाळंतपण म्हणजे शिजर त्यातूनच ते बाहेरच्या डॉक्टरांची फी देण्याचं काम करत आहेत आणि त्यातूनच उरलेल्या पैशातून गावातील गरीब लोकांच्या शिक्षणावर खर्च करत असतात. मला तर हे ऐकून विश्वासच बसत नव्हता आणि आतापर्यंत मी जिला खूप गरीब समजत होते ती सुद्धा खूप श्रीमंत निघाली. आपली घरातील श्रीमंती ही फक्त तिजोरीपुरतीच मर्यादित असते, पण अशा लोकांची श्रीमंती आपल्या कितीतरी तिजोऱ्या रिकाम्या केल्या तरी येतील कमावता न येण्यासारख्या असतात. तिचं हे बोलणं ऐकून मी शांत झाले. मंदिरातून निघाले मैत्रिणी निघाल्या होत्या तशी मीही निघाले. मंदिराबाहेर आल्यावर सगळ्या बायका मला म्हणू लागल्या, काय ग तू एवढ्या सगळ्या बायका सोडून त्या बाईजवळ जाऊन का बसली होतीस? त्यातीलच एक मैत्रीण म्हणाली, बाई ग कशी होती ती? त्या बाईच्या अंगावर एक साधे दागिने सुद्धा नव्हता का अंगावर नीटनेटकी साडी सुद्धा नव्हती आणि मी मात्र स्वतःला आता निघताना खूप गरीब समजू लागले होते. आता माझी पाय खूप जड येऊ लागले होते. मला कळतच नव्हतं की आपण कोणती श्रीमंती घेऊन मिरवत आहोत. खरं म्हणजे आपण एवढ्या खालच्या पातळीवर कसे काय जाऊ शकतो? कोणाच्या कपड्यावरून आणि दागिन्यावरून त्याला कमी लेखू शकतो. परंतु माणसाला समजत नाही त्याची खरी श्रीमंती कशामध्ये आहे. आपण कळून न कळल्यासारखं आयुष्यभर नाटक करत असतो. आपल्यातील प्रत्येकजण आज स्वतःच्या श्रीमंतीचा डंका पिटत असतो. आपण किती श्रीमंत आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असतो. त्यामुळे मला मात्र आज खरी श्रीमंती कशामध्ये आहे ते समजले. मला मात्र तिजोरीच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती कितीतरी पटीने मोठी आहे, नाही का? ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.